जागतिक महिला दिनानिमित्त चेंबूर नाका भाजप महिला आघाडीच्या वतीने सन्मान स्त्री शक्तीचा अंतर्गत शुक्रवार तारीख 7 शहरातील काही विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे। जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण मध्य महिला आघाडीच्या वतीने मुंबईतील चेंबूर नाका परिसरात भारतीय जनता पार्टी कार्यालयात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान चिन्ह, शॉल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले। यावेळी मुंबईतील चेंबूर परिसरासह इतर परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 15 महिलांचा सत्कार करून त्यांना गौरवण्यात आले। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शेळवकर, सुभाष मराठे, माजी नगरसेविका तथा जिल्हाध्यक्ष आशाताई सुभाष मराठे, जिल्हा मंत्री विलास आंबेकर, मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष शीतल गंभीर, माजी आमदार तथा भाजप नेत्या कांताताई नलावडे, महिला मोर्चा मुंबईचा उपाध्यक्ष शशिबाला टकसाळे, जिल्हा महामंत्री महिला मोर्चाच्या पुष्पताई अडरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी तथा महिला मोर्चाचा पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। म्हणजे आज आपण सर्व महिला माहिती आहे की उद्योजिका आहेत, कोण मोठ्या उद्योजिका आहेत, परंतु ज्या लहान उद्योग करतात आणि त्याच्यातून त्या मोठ्या उद्योजिका होतात, अशांना जर आपण सत्कार केला तर त्यांना आणखी प्रोत्साहन मिळतं की पुढे जाऊन मीही आणखी काहीतरी करायला पाहिजे। म्हणून जिल्ह्याच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्ह्यातल्या ह्या महिला आहेत आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जिल्ह्याच्या वतीने आज आम्ही त्या महिला मोर्चाच्या वतीने आज या महिलांचा आम्ही सत्कार केलेला आहे। छोटे उद्योग आहेत, परंतु आज त्या मोठ्या भवितव्यामध्ये त्या मोठ्या उद्योजिका होणार आहे, म्हणून त्यांचा आज आम्ही सत्कार केला आहे। कारण काहींनी मुद्रा लोन घेतलेलं आहे, काहींनी स्वनिधी लोन घेतलेलं आहे, काहींना मशीन मिळालेली आहे, काहींना कांडप मिळालेलं आहे। तर ह्या मशीन आणि कांडप मिळाल्याच्या नंतरसुद्धा त्या व्यवसाय करू शकतात हे आज महिलांनी सांगितलेलं आहे। कारण एक महिलांनी 2 मशीन घेतल्या, तिने लोन घेतलं आणि 2 मशीन घेतल्या आणि 2 मशीनी घेऊन ती आज क्लासेस चालवते, म्हणजे ती रोजगार करते। असंच आपण जर महिलांनी पुढे जायला पाहिजे। त्याच्यासाठी देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांना महिलांना सक्षमीकरण करायचे। आज महिलांचं सक्षमीकरणच नाही तर त्यांना लखोपती दीदी बनवायचे। म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 11 लाख लखोपती दीदी आहेत आणि 25 लाख लखोपती दीदी बनवायचं टार्गेट आहे। आणि ह्याच महिला जेव्हा इलेक्शन येतं त्यावेळेससुद्धा ह्याच महिला जास्त प्रमाणात मतदान करतात, काम करतात आणि म्हणूनच मोदीजी आणि देवेंद्रजी म्हणतात की महिलांचं सक्षमीकरण करणं म्हणजे देशाचा विकास करणं हे आहे। आमच्या जिल्ह्यातल्या ज्या सर्व मंडळ अध्यक्ष आहेत त्यासुद्धा त्यांच्या विभागामध्ये विधानसभेवाईज कार्यक्रम घेणार आहेत। तिथलच्या महिलांचा त्या सत्कार करणार आहे आणि ज्यांनी मला सांगितलेलं आहे की ह्या महिलांचा खरंच आपण सत्कार करू शकतो, ही उद्योजिका आहे, तर आम्ही त्यांचा सत्कार घरी जाऊन सुद्धा करू शकतो। उद्या माझा डायमंड गार्डनला सुद्धा कार्यक्रम आहेत, तिथे सुद्धा आम्ही महिलांचा सत्कार करणार आहेत। असं विविध भागामध्ये महिलांचा सत्कार करणार आहे। बहुत ही अच्छा लग रहा है कि आज जागतिक महिला दिन के इस अवसर पर मुझे ये प्राइज़ मिला है या सत्कार मिला है, और मैं चाहती हूँ कि और महिला ऐसे सत्कार ले। बाकी हमारे बहुत ही महिला हैं जो काफ़ी अच्छा काम कर रहे हैं, और मुझे ऐसे लगता है कि अगर हम इस हिसाब से लोगों को आगे प्रोत्साहन करें, बात करें, जैसे मैंने किया कि मैंने कितनी छोटी सी शुरुआत की थी और वहाँ से हमने धीरे धीरे बढ़ाई। और हमने गवर्नमेंट मोदी जी के जो भी हमारे योजना है जैसे MSME के हैं, वो MSME से हमने सब्सिडरी लेके लोन लेके हमने हमारा व्यवसाय जो है बढ़ाया और और वहाँ तक हम लेके गए जहाँ हमें और लोगों को हम नौकरी दे पाए। और उसमें भी मैंने जैसे बताया वैसे हमने 50% महिला को रोजी रोटी का अवसर दिया है। और मैं चाहती हूँ कि और भी हमारे जो उद्योजक महिला हैं ऐसे ही आगे बढ़े और भी महिलाओं को ऐसा ही अवसर दे। तो मोदी जी और हमारे जो देवेंद्र फडणवीस जी की जो सरकार है वो बहुत कुछ कर रही है महिला के लिए, और हम उसका सबसे ज़्यादा फ़ायदा लेके आगे बढ़े। बहुत बहुत धन्यवाद।
धारावीमध्ये माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चर युनिट आहे, जे की लेदरचे सेफ्टी शूज आम्ही बनवतो. पूर्वी खूप कमी प्रमाणात त्याचं प्रोडक्शन होतं. प्रोडक्शन म्हणण्यापेक्षा ट्रेडिंगच होतं. मी दुसरीकडून घेऊन ते सप्लाय करत होते. जसं मला समजलं की मुद्रा लोनविषयी काही लोकांकडे माहिती आहे, त्यावेळेस नवीनच मोदींनी ती मुद्रा लोन विषयी योजना आणली होती आणि मी त्याचा थोडासा बाकी लोकांच्या संपर्कात येऊन काही लोकांनी मला हेल्प करून ती योजना मी घेतली आणि मला त्याद्वारे माझा बिझनेसमध्ये मी ते पैसे टाकून 4 लाखाचं मी लोन घेतलं. त्यानंतर माझा बिझनेस मी माझ्या पद्धतीने वाढवला आणि त्या लोनचा मला एवढा फायदा झाला की आजपर्यंत मला लोन कुठलंही घ्यावं लागलं नाही. माझ्या कंपनीचा बऱ्यापैकी ग्रोथ झाला आणि मला असं वाटतं की जे भारत सरकारचे जे आता सध्या जे सरकार आहे, आपलं भाजपचं सरकार आहे, यांनी फक्त मुद्रा लोनपर्यंतच लोन नाही आहे, भरपूर प्रकारचे जे SC समाजासाठी त्यांनी 1 CR लोन ठेवलेले, ज्याला काही मॉर्गेज ठेवायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला पूर्वी असं होतं की तुम्ही काहीतरी मॉर्गेज ठेवा, घर वगैरे ठेवा, किंवा तुमचं नोकरी असेल तर तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवा, होम लोनसाठी तुम्हाला बिझनेस किंवा तुमचं तेवढं दाखवा, पैसे आहे का तुमच्याकडे तेवढं. तसं लोनसाठी म्हणजे बिझनेस लोनसाठी जर तुम्हाला कुठलीही महिलेला व्यवसाय करायचा आहे, भाजीपाला झालं, दूध व्यवसाय झालं, असे छोट्या व्यवसायासाठी 50,000पासून लोनची सुविधा आहे. आणि नसेल तुम्हाला लोन घ्यायचं नसेल, बरेच लोक घाबरतात, त्यासाठी आपल्या भारत सरकारचे BJP सरकारचं अजूनही बऱ्याच काही अशा योजना आहेत जिकडे घरघंटी, शिलाई मशीन, अशा बऱ्याच काही वस्तू भेटतात, ज्याद्वारे तुम्ही घरात बसून तुमचा व्यवसाय करू शकता. तिकडे तुम्हाला पैशाची गरज नाही, तिकडे तुम्हाला तुमचं स्वतःचं स्किल वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने आजचा जो प्रोग्राममध्ये मला सन्मानित करण्यात आलं, माझी मैत्रीण अपर्णा देवळकर, तिने मला इन्व्हाइट केलं जिकडे की ह्या प्रोग्राममध्ये तू येऊ शकते. असे मला सन्मान भरपूर भेटलेत. पण आपल्या एरियात, जवळपासच्या एरियात असा काही BJP सरकारतर्फे प्रोग्राम राबवण्यात आला, त्याबद्दल ह्या प्रोग्रामचे आणि राबवणाऱ्यांचे जे आयोजक आहे आशाताई मराठे यांचे मी खूप धन्यवाद देते की अशा नवीन महिलांना त्या थोडं प्रोत्साहित करून बिझनेसमध्येही प्रोत्साहित करतात की तुम्ही व्यवसायही करू शकता आणि त्यासाठी राजकारणातही येऊ शकता. असं एकमेकांना सपोर्ट करून महिला खूप काही करू शकतात. तर आजच्या ह्या प्रोग्राममध्ये मला सन्मानित केलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पहले तो जागतिक महिला दिन की आपको बहुत बहुत शुभकामनाएं, क्योंकि आप भी महिला होकर भी आप कैमरे के पीछे होकर हमें लोगों के सामने लाने का काम करते हैं, इसलिए आपका विशेष रूप से आपको इस जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में आपका बहुत बहुत अभिनंदन करता हूं. और रही बात आज के कार्यक्रम की, हमारी नगर सेविका और जिला की महिला मोर्चा अध्यक्षा आशाताई मराठी जी ने बहुत अच्छा कार्यक्रम लिया. हमारे विधानसभा में जो महिलाएं हमारी कार्यकर्ता है या कार्यकर्ता ना भी हैं, लेकिन जो मुद्रा योजना हो या अन्य योजनाओं के माध्यम से अपने आप को साबित करने के लिए उन्होंने प्रयास किया और अच्छे तरीके से आज जिन महिलाओं का हम लोगों ने सत्कार किया, हमें बहुत अच्छा लगा कि एक सामान्य परिवार की महिला जो कभी बाहर नहीं निकलती थी, आज वो उद्योजिका करके बाहर निकल रही हैं. और धन्यवाद मोदी जी का है कि हमारे बहनों का तो जीरो बैलेंस में पहला अकाउंट ओपन किया, फिर मुद्रा योजना हो या अन्य स्वनिधि योजना हो, उसके माध्यम से उनके अकाउंट में वो पैसा आने लगा और पैसा आने की वजह से उन्होंने छोटे छोटे व्यवसाय किया. अभी आपने एक महिला देखी रहेगी, एक मुस्लिम महिला है, हमारी बहन है, उसने एक मशीन लिया, एक मशीन की 2 मशीन लिया, अभी उसका वो ट्रेनिंग सेंटर चलाती हैं. और एक महिला ऐसी है कि जो सेफ्टी ग्लोव्स वगैरह रहते हैं वो बनाने का काम उन्होंने 4 लाख का लोन लिया था, आज वो 50 लाख का टर्नओवर कर रही है. तो ये जो तरीका चल रहा है ये आगे बढ़ाने का महिलाओं को, तो जागतिक महिला दिन के उपलक्ष्य में ऐसी महिलाओं को जो कुछ कर गुजरने का जज्बा रखती है और जो पैसा केंद्र ने दिया है वो अन्य जगह पे खर्चा न करते हैं, वे अपनी कल्पकता को लोगों के सामने रखकर मेहनत कर कर वो उद्योजिका बन रही हैं. ये कार्यक्रम का यही फलित है कि हम उनको शुभेच्छा देना चाहते हैं और उनको देखकर और महिलाएं अपने आप को साबित करें, व्यावसायिक बने, आगे आए. और आगे आने के बाद केंद्र सरकार और राज्य सरकार मदद तो करेगी ही, और हम कार्यकर्ता के नाते, हम पदाधिकारी के नाते उनको अगर कुछ अड़चने आते हैं तो उनको हम लोग मदद इस माध्यम से करने वाले हैं. तो यही आज की इस कार्यक्रम की विशेषता है. बहुत अच्छा लगा. गरीब घर की महिलाएं थी, महिलाएं जिंदाबाद मुर्दाबाद, भारतीय जनता पार्टी जिंदाबाद, ये सब करती हैं, लेकिन उसके साथ साथ में उसका स्वयं विकास हो, वो आगे बढ़े, ये भी भारतीय जनता पार्टी चाहती है. या भारतीय जनता पार्टी की सोच आहे. उद्या जागतिक महिला दिन आहे. ना हेच संदेश देणार आहे की महिलांना खरं संदेश देण्याची गरज नाही आहे. कारण लोहाराच्या घरी काम करणारी महिला किंवा आकाशगंगेमध्ये ताऱ्यांचं निरीक्षण करणारी महिला
हे अभूतपूर्व रसायन आहे महिलांचं. आणि महिला शक्ती काय आहे आपल्या इतिहासामध्ये पण आपण पाहिलेलं आहे. अहिल्याबाई होळकर असू देत, राणी लक्ष्मीबाई असू देत, सावित्रीबाई फुले असू देत, आणि आत्ताच्या कल्पना चावलासारखी जी आमची महिला भगिनी अंतरिक्षामध्ये गेली होती, पण यान खराब झालं, येता येता तिचं दुर्दैवी निधन झालं. अंतरापासून ते जमिनीच्या शेतामध्ये राबणारी महिला यांना काय शुभेच्छा देणार. ह्या खऱ्या ह्या समाजाच्या आणि परिवाराच्या आणि या देशाच्या वाहक आहेत. ते चांगलं संस्कार देऊन आपल्या मुलाबाळांना हे करतात. आपलं काही कमी आहे, त्यांना काही अडचणी असतील ते दाबून ठेवतात, दुःख असेल ते दाबून ठेवतात, परंतु समोर आपल्या परिवाराला आणि आपल्या समाजातील लोकांना ते पुढे नेण्याचं काम करतात. खूप शक्ती आहे महिलांमध्ये आणि ती शक्ती भारतामध्ये जास्त दिसून येते. आणि त्यामुळे ह्या आदिशक्तीला, ह्या स्त्रीशक्तीला आम्ही वंदन करतो आणि ह्या जागतिक महिला दिनाच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. सबसे ज़्यादा प्राउड तो मुझे होता है. देखिए, मैं जनसंघ के ज़माने से इस पार्टी का काम कर रही हूँ. मैं मुंबई, महाराष्ट्र ऑल इंडिया लेवल पर महिला मोर्चा का नेतृत्व किया है. महाराष्ट्र हर जिला, हर मंडल या पूरे देश में हर स्टेट में मैं जा चुकी हूँ. और जब से 2014 से नरेंद्र मोदी जी यानी प्रधानमंत्री बने हैं, तो उन्होंने महिलाओं के बारे में ही सोचा है कि अगर महिलाओं की पर्सनैलिटी डेवलप करनी है तो उनके हाथ को काम देना चाहिए और उनको लोन देना चाहिए. और इसी तरह से आज तक उन्होंने, अभी देखिए मुद्रा लोन की बात बताई, मैं स्टार्टअप की बोल रही हूँ, कौशल्य योजना है, इतनी सारी, या सेल्फ हेल्प ग्रुप्स के लिए वो देते हैं, लोन देते हैं. और ये सारी जी महिलाओं के यानी हर महिला के पास ये योजनाओं की जानकारी जाना बहुत आवश्यक है. तो इसलिए हम संगठन में जो महिलाएं काम करती हैं उनको वही बोलते हैं कि आप गेट टुगेदर कीजिए, महिला सम्मेलन लीजिए और ये फॉर्म का बंटवारा करो और आप बताइए कि अगर आपको आपकी पर्सनैलिटी डेवलप करनी है या अगर अपने खुद के बलबूते पर आपको आगे जाना है तो हम लोगों को ये करना पड़ेगा. और महिला जो है ना, जैसे उन्होंने बोला कि अष्टभुजा है, और घर परिवार संभाल के भी ये सारे जो काम हैं उद्योग भी कर सकती है. और आजकल मुंबई जैसे महानगर जो है ना, अनेक प्रगति के द्वार यहाँ खुले हैं. आप डरो मत, उसमें एंटर करना सीखो तो ही आप कुछ तो बन सकती है. और आज के ये महिला दिन के अवसर पर हमने पूरे देश में, महाराष्ट्र में इसी प्रकार से जो महिलाओं ने अलग अलग क्षेत्र में तरक्की की है तो उनका सम्मान, भले वो खिलाड़ी हो या फिर वो वैमानिक हो, ये ट्रेन चलाने वाली पहली जो भोसले मैडम है, मैं जब मुंबई की आती थी, सबका हमने बढ़िया तरीके से सम्मान किया था. देखिए डॉक्टर, नर्सेस, और मैं मुंबई की अध्यक्ष थी तो पुलिस में जो महिलाएं काम करती है तो उनका एक सम्मेलन लिया था. उनकी भी बहुत सारी मुसीबतें होती है तो हम हल निकाल सकते हैं. ये हम जो बोलते हैं कि वेश्या व्यवसाय करने वाली, वो महिलाओं का भी मैंने सम्मेलन लिया था. वो क्यों उसमें गई तो एक एक का सुन के रोना आ रहा था. देखो महिला है, वो कोई मजबूरी के कारण ही तो ये सब करती है. हम जो जेल में महिलाएं उनको जा के मिले थे और ये ऐसा क्यों किया, तो एक माहौल होता है, उसके कारण ये महिलाओं को करना पड़ता है. लेकिन अभी जो महिलाएं अपने पाँव पर खड़ी हो रही है, पर्सनैलिटी डेवलप हो रही है, तो उसका एक ही कारण है, इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी. मैंने उनके साथ 4 साल सेक्रेटरी के नाते काम किया है, 1999 to 2001, और हमें उन्होंने टाइम मैनेजमेंट सिखाया है. अभी मैं 73 ईयर्स ओल्ड हूँ, लेकिन टाइम मैनेजमेंट, और आज भी मैं लिखती हूँ बुक्स, आर्टिकल्स बिकॉज ऑफ हिम. उन्होंने हम सब लोगों को ये सारी जो सीख दी, आज वही हम कर रहे हैं. तो आज ये पूरे वर्ल्ड में ये महिलाओं का 8 मार्च का ये जागतिक दिन यानी मनाया जा रहा है. तो मैं तो क्लारा झेटकिन को भी यानी क्रेडिट दूंगी. अगर वो शुरुआत नहीं करती आंदोलन की तो ये 8 मार्च ऐसे पैदा ही नहीं होता था.
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।